राणा जगजितसिंग पाटलांनी भाजप खुंटीला गुंडाळून ठेवला आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या सक्षणा सलगर यांचा हल्लाबोल आहे। महाराष्ट्राला आणि माझ्या जिल्हा परिषद उस्मानाबाद धाराशिवच्या लोकांना, तेर गटातल्या लोकांना मला प्रामाणिकपणे विचारायचंय, त्यागमूर्तीने हा जो धपाटा घातला एकनिष्ठ कार्यकर्त्याला आणि भारतीय जनता पार्टीची मूल्य जी पायदळी तुडवलेली आहेत, म्हणजे घराणेशाहीचा उच्चांक काय असतो, प्रत्येक पक्षात जाणार मीच आमदारकीला उभारणार, प्रत्येक पक्षात जाणार मीच खासदारकीला उभारणार, कधी पक्ष बदलतात, कधी प्रवेश करतात, कोणालाच थाक पत्ता नाही। अक्षरशः एखाद्या पक्षाला किती खुंटीला गुंडाळावं याची हद्द अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांनी केलेली आहे। आगामी जनगणनेच्या सूचीत ओबीसींचा समावेश नाहीये। राजपत्रात ओबीसी कॉलमचा स्पष्ट उल्लेख करावा। ओबीसी नेते बबनराव तायवाड यांनी या संदर्भात मागणी केली आहे। सरकारने हे जे 33 कॉलम केलेले आहे त्या कॉलम मध्ये जो संवर्गाचा कॉलम केलेला आहे 12 नंबरवरती एससी एसटी आणि इतर, इथे एससी एसटी ओबीसी आणि इतर करायला पाहिजे आणि खाली जात सुद्धा तिथे लिहायला पाहिजे, अशा प्रकारची मागणी भारतातील सर्व स्तरातून होत आहे। ती फार न्यायपूर्ण आहे। नाशिकमधल्या भाजपमधील अंतर्गत नाराजी समोर आली आहे। नाशिकचे भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी राजीनामा दिलाय। महापौर आणि उपमहापौर नाव निश्चितीवर सुनील केदार नाराज असल्याची माहिती आहे। अनावश्यक खरेदीवर आळा घालण्याकरता कठोर पावलं उचलली जात आहेत। खरेदी प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यावर बंदी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही कठोर पावलं उचलली आहेत। तिजोरीवरील ताणाच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाची शक्यता वर्तवली जाते। राष्ट्रवादीकडून सईदा खान आज गटनोंदणी करतील। कोकण आयुक्त कार्यालयामध्ये गटनोंदणी होणार आहे। पक्षाकडून गटनेता म्हणून सईदा खान यांची नियुक्ती आहे। सईदा खान या नवाब मलिक यांची बहीण आहेत। मुंबई महापौर पदाकरता अर्ज भरण्याचा शनिवारी शेवटचा दिवस आहे। मतदानापूर्वी 15 मिनिटं आधी अर्ज मागे घेता येणार आहे। 11 फेब्रुवारीला मुंबईकरांना नवा महापौर आणि उपमहापौर मिळेल। विरारमध्ये एक धक्कादायक व्हिडिओ समोर येतोय। रस्त्यावर फळ विक्रेत्याकडून फळांवर गटारातील पाण्याचा शिडकाव आहे। जागरूक नागरिकांना या सगळ्या संदर्भात ही माहिती फूड अँड ड्रग्ज अधिकाऱ्यांना दिली, पण फूड अँड ड्रग्ज अधिकाऱ्याकडून तक्रारदाराला उडवाउडवीची उत्तरं देण्यात आल्याचं कळतंय। त्यामुळे नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होतोय। गटर का पानी जो बह रहा है वो पानी को निकाल के फ्रूट्स में छिड़क रहा है। अरे वो गटर का पानी है, तेरे को ये देखो, ये नाला दिख रहा है क्या उधर? वो पूरा पे जाती है। पानी छिड़क रहा है। पियोगे ना? ये मेरे को बोला वीएमसी का पानी है। ये भी पीने दो, इसको दो, तो पिएगा ना, वो भी पिएगा तुम्हारे साथ। तू फ्रूट्स को कौन सा पानी छिड़का? कौन सा पानी छिड़का बोलिए? मुझे माफ करो, मेरा काम निकाल। बोल ना, कौन सा पानी छिड़का बोल। ये पानी बीएमसी का पानी है, मैं पी के किधर है बीएमसी का? और फिर पी के दिखा रहा हाँ हूँ पी ले। हाँ, और ये पानी तू फ्रूट्स में छिड़का ना तू, तो मैं पी रहा इसको। तो ये नीचे है ना, ये गटर है, ये पानी ना फ्रूट्स में छिड़क रहा है। गटर का पानी है। गटर है, गटर का पानी पिएगा बताओ। वो देख, वो गटर है, देख ये पूरा। ये गटर का पानी फ्रूट्स में छिड़क रहा है। देशातील सर्वात व्यस्त असलेल्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे। धावपट्टीवर विमान पुशबॅक करत असताना एअर इंडिया आणि इंडिगो या दोन कंपन्यांच्या विमानांचे पंख एकमेकांना जोरात धडकले आहेत। या घटनेमुळे विमानतळ परिसरात एकच खळबळ उडाली आहे। सुदैवानं या अपघातात दोनही विमानामधील प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित असून कुणालाही दुखापत झालेली नाही। ही घटना नेमकी कशी घडली आपण समजून घेऊया। ग्राउंड मूवमेंट दरम्यान हा सगळा प्रकार घडलेला आहे। एअर इंडियाचे विमान पुशबॅक घेत होतं। इंडिगोचं विमान हळुवार पार्किंगच्या दिशेनं सरकलं।
याच गडबडीत विमानाचे पंख एकमेकांना धडकले आहेत. दुसऱ्या टॅक्सीवरून येत असताना दोघांचे विमानाचे पंख आहेत ते एक दुसऱ्याला घासला गेलेले आहेत. हा आपण छोटा हादसा म्हणू शकतो, पण ॲव्हिएशनमध्ये कुठचं छोटं नसतं, सगळं मोठंच असतं. कारण का इंडिगोमध्ये पण 174 पॅसेंजर 174 पॅसेंजर होते आणि एअर इंडियाच्या विमानामध्ये पण 146 पॅसेंजर्स होते. मग त्यामुळे ते घासल्यानंतर विमानाच्या पंखामध्ये फ्युअल असतं, त्याच्या बॉडीच्या खालच्या साईडला फ्युअल असतं. त्यामुळे हा एक छोटासा हादसा म्हणू शकतो आपण. पॅसेंजर सगळे सुरक्षित आहेत. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार झाल्याचं प्रकरण आणि या प्रकरणी शुभम लोणकर मुख्य सूत्रधार असल्याचं कळतंय. 10 दिवस आधीपासूनच घराची रेकी करण्यात आलेली होती स्कूटरवरून, अशी देखील माहिती समोर येते. चौकशीत अटक केलेल्या आरोपींची या सगळ्या संदर्भात माहिती आहे. शुभम लोणकर बिष्णोई टोळीचा वॉन्टेड सदस्य आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.